यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याक समाजासाठी मार्टीची स्थापना होणार आहे। मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट स्थापन केलं जाणार आहे। अल्पसंख्याक समाजाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्तालय सुरू केलं जाणार आहे। मार्टी आणि अल्पसंख्याक आयुक्तालयासाठी शासन स्तरावर वेगवान हालचाली सुरू असल्याची माहिती आहे। तर कुर्ला इथल्या नेहरू नगरमध्ये मार्टीच्या मुख्यालयासाठी जागा निश्चिती झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची जागा अल्पसंख्याक विकास विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे। तर निवडणुकीच्या तोंडावर अल्पसंख्याक समाजाला खुश करण्याचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जी निवडणूक होतीये त्या पार्श्वभूमीवर हालचाली होताना दिसून येत आहेत आणि निर्णय सुद्धा झालेला आहे। जागा निश्चिती झाली आहे मार्टीसाठी, मार्टी मुख्यालयासाठी। त्यामुळे आता कामाला कधी सुरुवात होते तेही बघावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल? काही दिवसांवर लोकसभेची निवडणूक आहे आणि अशातच अल्पसंख्याक समाजाला खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। मार्टीची स्थापना केली जाणार आहे। काय अपडेट्स आहेत? कुठपर्यंत याचं काम आलंय? निश्चितच परा एकंदरीत शासन स्तरावरती या हालचालींना वेग आलेला आहे। तसा प्रस्तावही तयार करण्यात आलेला आहे। याआधीच काही दिवसांपूर्वीच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक घोषणा केलेली होती आणि अजित पवार यांच्या घोषणेवरती एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिला होता की अण्णाभाऊ साठे जी एकंदरीत या नावाने आरटी म्हणून एक स्थापन करण्यात आलं होतं, ज्यामध्ये मातंग समाजाचा समावेश करण्यात आलेला होता। मात्र मातंग समाजासहित आता कुठेतरी अल्पसंख्याक समाज आहे ज्याच्या वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करताना, अंमलबजावणी करताना दिरंगाई होती शासन स्तरावर आणि म्हणूनच या समाजापर्यंत या योजना पोहोचतायत की नाही याचा अभ्यास करण्यासाठी आणि या योजनांना बळ देण्यासाठी त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होईल यासाठी आता मार्टीची स्थापना करण्यात येणार आहे। आणि त्यासाठी कुर्ला नेहरू नगर या ठिकाणी जी एक ITIची जागा आहे ती प्रस्तावित जागा आता अल्पसंख्याक समाजाकडे वर्ग करण्यात येत आहे। अल्पसंख्याक विभागामार्फत या ठिकाणी बांधकामही लवकर सुरू होईल। मात्र तत्पूर्वी किती निधी अल्पसंख्याक समाजासाठी दिला जातोय याकडे लक्ष असेल, कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे। त्यानंतर पुढील 6 महिन्यामध्ये विधानसभा निवडणुकाही होणार आहेत आणि म्हणूनच एकंदरीत हिंदुत्वाच्या अजेंड्याला घेऊन चाललेल्या महायुतीला आता अल्पसंख्याक समाजाच्या मतांकडेही डोळा जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।